तर प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे की आपली प्रकृती कशी आहे. म्हणजे हल्ली जगभरात कॉस्मेटिक्सचा वापर करून जे स्किनशी रिलेटेड कॅन्सरचं प्रमाण वाढलंय की जेवण नाही करायचं, फक्त सप्लिमेंट्स घ्यायचे आणि मग अपेक्षित ठेवायचं की माझी हेल्थ चांगली राहील. अस्थिचं पोषण करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण चांगलं पाहिजे, स्निग्ध आहार घेतला पाहिजे, नॉनव्हेज खात असाल तर त्याचं पण प्रमाण व्यवस्थित पाहिजे, दिनचर्या ऋतुचर्या याचं पण पालन करणं गरजेचं आहे. म्हणजे मानसिक हेतू, मानसिक कारणांमध्ये अति चिडचिड होणं, जागरण जास्त करणं, जास्त स्ट्रेस, या सगळ्याचा परिणाम तुमच्या दोषांवर होतोय. मनाची जी काही उद्विग्न अवस्था आहे त्याचा परिणाम तुमच्या विचारांवर होतोय आणि त्याच्यामुळं शरीरात पण इम्बॅलन्स होतोय. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव, कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे केसांचं आरोग्य आणि आयुर्वेद. केस हे सर्वांनाच प्रिय असतात. केस हे सौंदर्याचे एक डेफिनेशन टाईप आहे. चांगले केस असणं हे सौंदर्याचं लक्षण आहे. पण मग या केसांना किती इम्पॉर्टन्स द्यायचा, तर या सगळ्याचा विचार करण्यासाठी आपण आज बोलणार आहोत. प्रत्येक व्यक्तीची ज्याप्रमाणे प्रकृती वेगवेगळी आहे, म्हणजे त्याची त्वचा वेगळी आहे, त्याचं बोलणं वेगळं आहे, दिसणं वेगळं आहे, तसंच त्याचे केसही वेगळे असतात. ते प्रामुख्यानं त्याची प्रकृती जी आहे त्याप्रमाणे त्याचं स्वरूप ठरतंय. म्हणजे वात प्रकृतीच्या व्यक्तीचं शरीरच वृक्ष असते, त्यामुळे त्याचे केस पण वृक्ष असतात. ते लवकर तुटतात, ते जास्त फास्ट वाढत नाहीत, ते पातळ असतात. तसंच पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचे केस सिल्की असतात पण प्रमाणात कमी असतात. त्यांचा कलर एकदम डार्क ब्लॅक कधीच असू शकत नाही. याशिवाय जे कफ प्रकृतीचे आहेत त्यांचे केस हे स्ट्रॉंग असतात, दाट असतात, जास्त प्रमाणात असतात, फास्ट वाढतात. मग जर एखाद्या कफ प्रकृतीच्या व्यक्तीला वाटलं की माझे केस फार सिल्की असायला पाहिजे तर ते तसं होऊ शकत नाही. त्यामुळे एकच क्रायटेरिया सौंदर्याचं ठरवणं की सगळ्यांचे केस लांब सडकच पाहिजेत आणि सिल्कीच पाहिजेत हे चुकीचं आहे. तर प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे की आपली प्रकृती कशी आहे, त्यानुसार आपले जे नॅचरल केस आहेत ते स्वीकारून त्यांची काळजी घेऊन ते निरोगी कसे राहतील याच्याविषयीचा विचार जास्त केला पाहिजे. म्हणूनच केस स्ट्रेट करणे किंवा केस जास्त सिल्की करणे यासाठी भरपूर केमिकल्सचा वापर करून नॉर्मल केसांचं जे आरोग्य आहे ते बिघडवू नये कृपया. त्यासाठी तुम्ही लेप लावा, वेगवेगळे मेहंदीचे वेगवेगळे प्रयोग करा. ते कदाचित सेफ पण असू शकते, पण एकदम हार्ड केमिकल्स जे असतात ते केसांचं पूर्णपणे नुकसान करतात. म्हणजे बरेच पेशंट असं सगळं ट्रीटमेंट घेऊन झाल्यानंतर पुन्हा येतात की माझ्या केसांना रिपेअर करायला काय तुम्ही करू शकताय का, तर तसं नाही व्हायला पाहिजे. याशिवाय रोजच्या रोज केस धुणं, त्यासाठी भरपूर शॅम्पू वापरणं, ह्याच्याने पण भरपूर लोकांना केसांच्या समस्या होतात. तर ऍक्च्युली रोजच्या रोज केस धुणं अपेक्षित नाहीये. ते मुलांसाठी ठीक आहे, ते पण रोज त्यांनी शॅम्पू न वापरता धुतले तरी पण चालणार आहेत. आणि मग जे जास्त शॅम्पू वापरतात त्यांना परत त्याचा त्रास होणारच आहे. त्याच्याऐवजी जर तुम्ही काही शिकेकाई सारख्या गोष्टी वापरला, आयुर्वेदिक पावडरी पण मिळतात अशा, त्या वापरल्यात तरी पण कमी नुकसान होणार आहे. म्हणजे हल्ली जगभरात कॉस्मेटिक्सचा वापर करून जे स्किनशी रिलेटेड कॅन्सरचं प्रमाण वाढलंय त्या सगळ्यामध्ये याचा जास्त चांगला फायदा होऊ शकतो. केसांना अजिबातच तेल लावायचं नाही अशी एक सध्या फॅशन आहे. म्हणजे मिडल एजचे लोक पण लावत नाहीत, ऑफिसमध्ये जातात म्हणून, स्कूल गोईंग पण कोणी लावत नाहीत. तर केसांना तेल न लावणं आणि त्याच्यासाठी मग वेगवेगळ्या ट्रीटमेंट्सचा उपयोग करणं की केस का वाढत नाहीत, केस का चांगले राहत नाहीत, हे असं झालं की जेवण नाही करायचं, फक्त सप्लिमेंट्स घ्यायचे आणि मग अपेक्षित ठेवायचं की माझी हेल्थ चांगली राहील. तर रोजच्या रोज केसाला तेल लावणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. आयुर्वेदात पण त्यासाठी दिनचर्या सांगितली आहे, त्याच्यामध्ये शिरोअभ्यंग हे नित्य करायला सांगितले. म्हणजे रोजच्या रोज केसांना तेल लावलंच पाहिजे. आता तुम्हाला ते जास्त प्रमाणात लावण्याची शक्यता नसली तर थोड्या प्रमाणात तरी मुळाला लावलं पाहिजे तेल, आणि किमान आठवड्यातनं एकदा ते 2 वेळा डीप मसाज केलं पाहिजे, तरच केसांना व्यवस्थित पोषण मिळू शकते आणि त्यांची वाढ चांगली होऊ शकते. यात ही केसांना तेल लावताना अजून ते ऑलिव्ह ऑइल लावा, बदाम ऑइल लावा, एरंडेल तेल लावा, अशा वेगवेगळ्या ज्या प्रयोग केले जातात तर तसं अपेक्षित नाहीये. भारतीय लोकांना खोबरेल तेल हे जास्त सुटेबल आहे केसांसाठी. त्याचं कारण पण तसं आहे की केसांच्या मुळाशी जी पित्त असते त्याचं शमन करायला थंड गुणाचं जे काही नारळाचं तेल आहे ते जास्त योग्य आहे. म्हणूनच नारळ तेल हे जास्त वापरलं जाते, तेच जास्त प्रमाणात वापरलं पाहिजे. आयुर्वेदानुसार केस हा अस्थिधातूचा उपधातू आहे आणि काही ठिकाणी तो त्याचा मल आहे असं संबोधलंय. म्हणजे अस्थिचं पोषण व्यवस्थित झालं तरच केसांचं पोषण व्यवस्थित होणार आहे. मग अस्थिचं पोषण करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात
त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण चांगलं पाहिजे, स्निग्ध आहार घेतला पाहिजे, नॉनव्हेज खात असाल तर त्याचं पण प्रमाण व्यवस्थित पाहिजे, तरच अस्थिधातू चांगला होईल आणि केस चांगले होतील. आणि अस्थिचं पोषण करण्यासाठी धातू पोषण न्यायाप्रमाणे मेदधातू चांगला असेल तर अस्थि चांगले होतात. म्हणजे चरबी जी काही चांगलं गुड फॅट म्हणतात ते जर असेल तरच मग अस्थिचं पोषण पण व्यवस्थित होईल. त्यामुळं आहारामध्ये अतिशय कोरडेपणा ज्यांचे आहे त्यांचे केस पण चांगले नसतात कधी. ज्याप्रमाणे आपण त्वचेचं जे काही केअर रुटीन सांगतात, तेल लावा किंवा लेप लावा, तसंच आपण केसांची पण रुटीनली काळजी घेतली पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींचे जसं की त्रिफळा चूर्णे, ज्येष्ठमध चूर्णे यांचा लेप जर केसांना लावला आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा, तर त्यांची हेल्थ चांगली व्हायला नक्कीच मदत होते. याशिवाय जर केस काळे करण्यासाठी इतर काही उपाय जे करतात त्यापेक्षा मेहंदीचा वापर करावा. ते पण 15 दिवसातून 1 महिन्यातून त्याच्यासोबत दुसरी औषधं मिक्स करून त्याच्यात जर मेहंदीचा वापर केला तर ते स्काल्पला त्रास देणारं होत नाही आणि इतर तक्रारी होत नाहीत, जसं की रॅश येणं, तिकडं खाज होणं, हे सगळं होणार नाही. केस चांगले राहण्यासाठी दिनचर्या, ऋतुचर्या याचं पण पालन करणं गरजेचं आहे. म्हणजे जो व्यक्ती वेळेवर झोपतो त्याचा त्रिदोषांचा बॅलन्स होतोय आणि जो वेळेवर उठतोय त्याचं मग तसंच आहे की त्याने व्यायाम केला, वेळेवर सगळं केलं तर त्याचे सगळ्या धातूंचं पोषण व्यवस्थित होतंय आणि तो दीर्घायुष्य होतोय. मग त्याच्यामध्ये केसांचं पण पोषण व्यवस्थित होतंय आणि त्यामुळे त्याचे केस पण चांगले राहतात. आयुर्वेदानुसार बॅलन्स डाएट म्हणजे षड्रसात्मक आहार, त्याच्यामध्ये सगळ्या चवींचा समावेश असला पाहिजे. असा आहार वात, पित्त, कफ याचा बॅलन्स करून सगळ्या धातूंचं पोषण व्यवस्थित करण्यास मदत करतो. त्यामुळं जर एखादी व्यक्ती गोडच जास्त खातीये किंवा खारटच जास्त खातीये, आंबटच जास्त खातीये, तर त्याचा दोषांचा बॅलन्स बिघडवून त्याचा परिणाम त्याच्या केसांवर होऊ शकतो. अशा वेळी एक्सटर्नली तुम्ही काहीही करा, त्यांना त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे बरेच पेशंट नुसतं काही मला केस वाढण्यासाठी औषध द्याल का असं जेव्हा विचारतात तेव्हा भरपूर प्रमाणात दोष साठले असतील तर शोधन करणं पहिले अनिवार्य होते. त्याच्यामध्ये कफासाठी आपण वमन करतोय, पित्त जास्त असेल तर विरेचन करतोय आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून मग त्यांचे केस चांगले सुधारतात. या सगळ्याचा पण उपयोग आयुर्वेदाच्या दृष्टीने होतोय. म्हणजे पंचकर्माचा फायदा हा तुमचे केस चांगले होण्यासाठी पण आपण करू शकतो. याशिवाय शिरोधरा, नस्य ही इतर कर्म जी आहेत ती पण केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण नक्कीच करू शकतो. अजून एक सध्याच्या काळातलं महत्वाचं कारण केस गळण्याचं, पिकण्याचं ते आहे म्हणजे मानसिक हेतू. मानसिक कारणांमध्ये अति चिडचिड होणं, जागरण जास्त करणं, जास्त स्ट्रेस, या सगळ्याचा परिणाम तुमच्या दोषांवर होतोय. मनाची जी काही उद्विग्न अवस्था आहे त्याचा परिणाम तुमच्या विचारांवर होतोय आणि त्याच्यामुळं शरीरात पण इम्बॅलन्स होतोय. हे सगळं जर तुम्ही मेंटेन करू शकलात तरच मग ट्रीटमेंट पूर्ण होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण भरपूर चांगला आहार पण दिला, वरून सगळं करतोय, पण त्याचं मन शांत नसेल तर त्याला त्या ट्रीटमेंटचा उपयोग होत नाही. त्यामुळं मानसिक स्वास्थ्य ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग तुम्ही मेडिटेशन करू शकताय, आनंदी कसं राहणार याचा प्रयत्न करू शकताय आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मग उत्तम आरोग्य आणि मग चांगले केस. म्हणजे थोडक्यात काय, फक्त एक गोष्ट करून केस चांगले राहतील असं नाही. ज्याप्रमाणे आपण चहा करताना साखर, पावडर, दूध सगळ्याचा विचार करतोय, तसंच चांगले केस हे चांगल्या आरोग्याचं प्रतीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची इन्व्हॉल्वमेंट आहे. आहार, विहार, दिनचर्या, ऋतुचर्या आणि मानसिक या सगळ्यांचा विचार करून त्या प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करून मग आवळ्यासारखी रसायनं तुमच्या आहारात समाविष्ट करून अभ्यंग नियमित करून तुमची केस तुम्ही चांगली ठेवू शकताय. या माहितीचा तुम्हाला उपयोग झाल्यास जरूर शेअर करा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असाच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद.